नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मित्र या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. रात्री अर्णवने जो काही तमाशा केलाय त्यामुळे ईश्वरी खूपच चिडलेली असते आणि अर्णव ईश्वरीची माफी मागतो, तिला ग्रीटिंग कार्ड देतो, मिठाई देतो, पण ईश्वरी त्याची कुठल्याही प्रकारची माफी एक्सेप्ट करत नाही. आणि मग त्यानंतर अर्णवकडे कुठलाच ऑप्शन नाहीये. अर्णव कान धरून ईश्वरीची माफी मागतो. ईश्वरीला अर्णवने काल जे काही सारखं सतावलं आहे, तो सारखं आय लव्ह यू म्हणणार असतो दोनदा तीनदा, पण तो आय लव्ह यू न म्हणता वेगळंच काहीतरी बोलतोय. त्यामुळे ईश्वरीचे कान आसुसलेले असतात. ईश्वरीला सारखं वाटतं की अर्णवने आपल्याला आय लव्ह यू म्हणावं. तर हे सगळं काही कसं होतं ते पुढे पाहू. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर चला ना आपण घरी जाऊ. अर्णव ईश्वरी ऑफिसमध्ये बसलेले असतात. अर्णव म्हणतो, नाही मला घरी अजिबात जायचं नाहीये, मला इथे मज्जा येते आणि तू पण बस, आपण मज्जा करू. अर्णवची बडबड चालू असते. अर्णव बोलता बोलता ईश्वरीला आय लव्ह यू बोलणार असतो. ईश्वरी स्माइल करून त्याच्याकडे बघत असते. ईश्वरी खूप उत्सुक असते. आता अर्णव आपल्याला आय लव्ह यू म्हणेल आणि मग तिला जे काही फिलिंग वाटते, तिला जे काही छान वाटतंय ते सुद्धा ते एक्सप्लेन करून दाखवेल असं तिला वाटतं. पण अर्णव आय लव्ह यूच्या जागी तिला म्हणतो, मिस इंदोर, आय वॉन्ट टू आस्क यू, तू का चिडून गेली होतीस? ईश्वरी पुन्हा वैतागते. ईश्वरी म्हणते, सर मी तुम्हाला नंतर कारण सांगेल, पण आता तुम्ही एक काम करा, आता तुम्ही चला माझ्यासोबत, आपण आहे ना घरी जाऊ. घरी आहे ना तुमच्यासाठी मस्त सरप्राईज आहे, गुलाबी फुलं ठेवली आहेत घरी, तुम्हाला आवडतात ना? अर्णव म्हणतो, गुलाबी फुलं, चालेल आपण जाऊ. ईश्वरी अर्णवला समजावून त्याला घरी घेऊन जात असते. तर इकडे घरी अविनाश आलेला असतो. अविनाश आकाश अंजलीला इनॉग्रेशनचे फोटो दाखवतो आणि इनॉग्रेशन मध्ये ईश्वरीने आयत्या वेळेला येऊन कशी धमाल केली, कसं इनॉग्रेशन केलं, किती छान कार्यक्रम झाला, हे सगळं काही सांगतो. अंजली, अविनाश, ईश्वरी, अर्णव यांचं कौतुक करत असतात. राकेशला काही ते सहन होत नसतं. राकेश वल्लरीकडे रागानेच बघतो. वल्लरी, लावण्य या दोघी काहीच करू शकत नाहीत. उलट वल्लरी, लावण्य या दोघांमुळे ईश्वरी, अर्णव या दोघांमधली दरी कमी होती. ते दोघं जवळ येत आहेत त्यामुळे त्याची चिडचिड होत असते. तर थोडंफार कौतुक करून झाल्यानंतर आकाशला कोणाचा तरी फोन येतो. आकाश फोन घेऊन बाजूला बोलायला जातो. वल्लरीला डाऊट येतो की आकाश नक्कीच कोणत्या तरी मुलीशी बोलतोय आणि ही मुलगी कोणती गरीबा घरची तर नसेल ना, या विचारात ती असते. वल्लरी ठरवते की आकाशवरती वॉच ठेवायचा. वल्लरी आकाशवरती वॉच ठेवायला निघून जाते. ईश्वरी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की आपण रिक्षाने घरी जाऊ. अर्णव काही ऐकायला तयारच नसतो. अर्णव म्हणतो, मी कार चालवणार, मी कोण आहे? अर्णव राजे शिर्के. ईश्वरी त्याला व्यवस्थित समजावते आणि रिक्षाने घरी जाऊ म्हणते. ईश्वरी त्याला रिक्षात बसवते आणि दोघंही घरी जातात. घरी गेल्यानंतर ईश्वरी रिक्षाचे पैसे देईपर्यंत अर्णव तिथून गायब होतो. ईश्वरी विचार करते की आता अर्णवला कसं शोधायचं. अर्णव ईश्वरीला आवाज देतो आणि तो तिथेच बसलेला असतो. ईश्वरी त्याच्या जवळ जाते आणि त्याला समजवायचा प्रयत्न करते. अर्णव काही ऐकत नाही. तो तिथेच पार्किंग मध्ये झोपून असतो. तो आडवा पडतो आणि ईश्वरीला सुद्धा बसायला सांगतो आणि तो त्याच्या मांडीवर डोकं ठेवून तारे बघत असतो. अर्णव ईश्वरीला म्हणतो, मी सिंदूर, बघ ना तो तारा तुझ्या कानातल्यांसारखा दिसतोय आणि हा तारा तुझ्या टिकलीसारखा. पण मी सिंदूर, तू सकाळी जेव्हा उठल्यावरती टिकली लावत नाही ना, त्यावेळेस अजिबात चांगली दिसत नाही. तू टिकली लावत जा हा. आणि ते बघ तुझ्या हातातल्या बांगड्या, तुझं छोटं मंगळसूत्र, तुझं मोठं मंगळसूत्र, किती छान दिसतंय सगळं. ईश्वरी मनात म्हणते, वा अर्णव सर इतकं लक्ष देऊन माझ्याकडे बघतायत. ईश्वरीला खूप छान वाटत असतं. ती मनात थोडा विचार करते आणि म्हणते, नाही ईश्वरी, असं बोलून जाऊ नको, सर नॉर्मल असले असते, असं बोलले असते तर ठीक होतं, पण ते आता नशेमध्ये आहेत, गैरसमज करून घेऊ नको. ईश्वरी अर्णवला आतमध्ये घेऊन जाण्यासाठी मस्त आयडिया करते. ती अर्णवला म्हणते, सर इथे मच्छर चावतायत मला, चला ना आतमध्ये जाऊ. अर्णव म्हणतो, मच्छर चावतायत, आता मी त्याला सोडणार नाही, मी गोळ्यांनी मारून टाकणार. अर्णव पुन्हा बडबड करत असतो आणि मच्छरांना मारून टाकत असतो. ईश्वरी वैतागते आणि अर्णवला आतमध्ये कसं घेऊन जायचं हेच तिला काही कळत नाही. ती अर्णवला खूप समजावण्याचा प्रयत्न करते, पण अर्णव मोठमोठ्याने ओरडत असतो आणि डास मारत असतो.
तर इकडे राकेश कुणाशी तरी फोनवर बोलत असतो. राकेश त्या माणसाला म्हणतो, देणार हो देणार, तुमचे पैसे देणार, मुद्दल इंटरेस्ट सगळं काही परत देणार, माझ्यावर विश्वास ठेवा. अंजली तिथे येऊन सगळं काही ऐकत असते. अंजली विचार करते की हे सगळे कुणाशी बोलत असतील. राकेश फोन ठेवतो आणि अंजली त्याच्याकडे येते. अंजली विचारते, का हो, कुणाचा फोन होता, कुणाला पैसे द्यायचे बाकी आहेत? राकेश घाबरतो. राकेश काहीतरी उत्तर देणार तेवढ्यात ईश्वरी, अर्णव त्यांचा आवाज त्यांना येतो. राकेश विषय बदलतो आणि अंजलीला म्हणतो, अंजली बाहेर काहीतरी झालंय, चल बाहेर. अंजली राकेश बाहेर निघून जातात. इकडे अर्णव मोठमोठ्याने ओरडत असतो. ईश्वरी त्याला हळू बोलायला सांगते, आत चालायला सांगते, पण अर्णव काही ऐकत नाही. ईश्वरी डोक्याला हात लावते आणि म्हणते, सर, भडको सिंगचे तुम्ही हॅप्पी सिंग कसे काय झालात? अर्णव म्हणतो, हॅप्पी सिंग. अर्णव डान्स करायला सुरुवात करतो. ईश्वरीला अर्णवचा डान्स अगदी क्यूट वाटत असतो. तर अंजली राकेश सगळं काही लांबून बघत असतात. राकेशला हे सगळं काही बघवलं जात नाही. राकेश म्हणतो, अंजली चल, हे काय चाललंय ना ते आपण आत्ताच थांबू आणि अर्णवला आतमध्ये आणू. अंजली म्हणते, थांबव, तुम्ही जाऊ नका. अहो, ते एन्जॉय करतायत ना, किती क्यूट कपल दिसतंय ते, किती गोड दिसतायत ते. राकेश म्हणतो, पण अगं गडबड आहे यांच्यामध्ये काहीतरी, स्पष्टपणे दिसतंय आपल्याला. अर्णव नशेत आहे. अंजली म्हणते, नशा झाली त्याला, पण ईश्वरीच्या प्रेमाची नशा झाली. त्यांना एन्जॉय करायचंय ना, मग करू द्या, आपण आतमध्ये जाऊ. राकेशला अर्णव ईश्वरीचा राग आलेला असतो, पण त्यापेक्षा जास्त राग तर त्याला अंजलीचा येतो. अंजली त्यांना आपल्याला थांबू देत नाहीये, त्यांचा रोमॅन्स आपल्याला बघावा लागतोय, याचा त्याला त्रास होतो. अंजली राकेशला आतमध्ये घेऊन जाते. इकडे ईश्वरी विचार करते की अर्णवला आतमध्ये कसं न्यायचं. ईश्वरीला एक आयडिया सुचते आणि ईश्वरी अर्णवला म्हणते, सर, हाच तुमचा टास्क आहे, तुम्हाला कोणीही पाहता कामा नये आणि तुम्ही आवाज करायचा नाही, कोणालाही ऐकून जाता कामा नये आणि गुपचूप तुम्ही वर चालायचे. आपण रूम मध्ये गेलो की मस्त सरप्राईज मिळणार आहे तुम्हाला. अर्णव म्हणतो, सरप्राईज मिस इंदोर, आय. ईश्वरीला वाटतं की अर्णव आता आपल्याला आय लव्ह यू म्हणणार आहे. ईश्वरी खूप खुश होते आणि ती अर्णवला म्हणते, आय काय, पुढे काय? अर्णव म्हणतो, ईश्वरी तू इनक्रेडिबल आहेस, खरंच मला ना तुझं खूप कौतुक वाटतं, आय एम प्राऊड ऑफ यू. ईश्वरी पुन्हा डोक्याला हात लावून घेते. ईश्वरी मनात म्हणते, मला माहितीये यांना असा त्रास का होतोय, यांना लावण्याने काहीतरी पाजलंय म्हणून, पण घरच्यांना यांचा आवाज ऐकून जाता कामा नये. घरचे सगळे प्रश्न विचारतील, नको नको, उद्या हे नॉर्मल झाले ना तेव्हा मी यांच्याशी बोलते, पण आता यांचा आवाज कोणी ऐकायला नको. ईश्वरी अर्णवला समजावते आणि आतमध्ये घेऊन जाते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 21 नोव्हेंबरच्या एपिसोड मध्ये ईश्वरी अर्णवला घरात तर घेऊन आली, पण त्याला वरती पायऱ्या चढायला सांगते. अर्णव 2-3 पायऱ्या चढतो, परत खाली उतरतो आणि रडायला लागतो. ईश्वरी खूप वैतागलेली असते. ईश्वरी विचारते, आता काय झालंय? अर्णव रडत म्हणतो, या पायऱ्या संपतच नाहीयेत. ईश्वरी त्याला ओढतच वरती घेऊन जाते. तर दुसऱ्या दिवशी अर्णव झोपेतून जागा होतो आणि ईश्वरीला विचारतो की काय झालंय. ईश्वरी मात्र खूपच चिडलेली असते. ईश्वरी काल रात्री त्याने काय काय गोंधळ घातलाय, कसा वागलाय याची आठवण करून देते आणि त्याच्या रागून खाली निघून जाते. अर्णव थोडा विचार करतो की ईश्वरीचा राग कसा घालवायचा. अर्णव तिच्यासाठी मिठाई आणि ग्रीटिंग कार्ड ऑर्डर करतो. थोड्या वेळाने मिठाई आणि ग्रीटिंग कार्ड दरवाज्यावरती येतात. ईश्वरी दरवाजा उघडते आणि तो कुरिअरवाला माणूस तिला मिठाई आणि ग्रीटिंग कार्ड देतो. ईश्वरी ते सॉरीचं ग्रीटिंग कार्ड उघडून बघते. अर्णव मात्र तिथेच उभा असतो. अर्णव ईश्वरीला इशारा करतो आणि सांगतो की मी तुझ्यासाठी पाठवले. ईश्वरी आकाशकडे येते आणि ती आकाशला मिठाई आणि ग्रीटिंग कार्ड देते. ती आकाशला म्हणते, सर, हे ग्रीटिंग कार्ड तुम्ही ठेवा आणि ही मिठाई सगळ्यांमध्ये वाटून टाका. ईश्वरी अर्णवकडे रागाने बघते. अर्णव हात सोडून तिची माफी मागत असतो. असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.